तुमचं सर्वांचं महाराष्ट्र अपडेटमध्ये स्वागत आहे. आपण आलोय आता निफाड भूमी अभिलेख कार्यालयामध्ये. जी तुम्ही काल न्यूज बघितली आणि आज पण बघितली असेल की 35,000 रुपयाची लाच घेताना काय ते तक्रार नाव काय त्यांचं? झुंजारे, दिनेश झुंजारे. दिनेश झुंजारे म्हणून. आता आपल्या बरोबर तक्रारदार पण सोबत बसलेले आहे, ज्यांनी काल म्हणजे तक्रार केली आणि त्याला ट्रॅप मध्ये पकडून दिलं. तर त्या संदर्भात पण ते आलेले आहेत. आपण त्यांच्या समोर आणि काय काय घडलंय ते त्यांच्याशीच विचारू आणि त्यांच्याकडनं कशी मागणी झालेली काय काय म्हणतात तुमचं? मोजणी टाकल्यानंतर, तात्काळ मोजणी टाकल्यानंतर ज्या वेळेस मोजणीचा नकाशा मला रितसर द्यायला पाहिजे ऑफिसकडनं, तो देताना साहेबांच्या नावाखाली तो नकाशा दाबून ठेवण्यात आला की जोपर्यंत साहेबांना पैसे देणार नाही तोपर्यंत साहेब सही करणार नाही, अशी मागणी केल्या गेली. आणि मग ते प्रकरण काल मला लाचलुचपत प्रतिबंधकांच्या विभागाकडे मला तक्रार करून आणि मग त्यांच्याकडे मला तक्रार करावी लागली. बरोबर, म्हणजे साहेबांची सही बाकी आहे, साहेबांना पैसे द्यावे लागतील आणि ते काम तुमचं पेंडिंग राहील. बरोबर, अशी मागणी केलेली आहे. आता साहेब तुम्ही सांगा, अशी जर मागणी कर्मचारी करत असेल तर तुम्हाला काय? नमस्कार, मी राजेंद्र बाबड, उपाधीक्षक भूमी अभिलेख निफाड. पूर्वीचा व कालचा जो काही प्रकार आहे यामध्ये जे काही अधिकाऱ्यांच्या नावावर मागणी केली जाते असा कुठलाही प्रकार नाही, किंवा आम्ही कुठल्याही कर्मचाऱ्याला शासकीय कामामध्ये जनतेकडून पैसे मागा असं कुठलाही आदेश दिलेला नाहीये. वेळोवेळी जेव्हा काही आमच्या दरमहाच्या मीटिंगला प्रोसिडिंग मध्ये आम्ही ज्या कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की स्वतःसाठी किंवा कार्यालय प्रमुखांच्या नावावर कुठल्याही प्रकारे मागणी करू नये, असे केल्यास जे काही संबंधित कर्मचारी सर्वस्वी जबाबदार राहील. तसेच माझ्या कार्यालयात एक साधारण वर्षापूर्वी सुद्धा घटना झाली, एक 8-9 महिन्यापूर्वी एक घटना झालेली. त्यानंतर आता माझं रिन्युएशन पूर्ण झालेलं आहे. मी कार्यालयाच्या बाहेर व माझ्या कर्मचाऱ्यांच्या हॉलमध्ये 1-2 बोर्ड लावलेले, त्यामध्ये जर काही कोणी लाचेची मागणी केली कार्यालयास किंवा स्वतःसाठी, तर ते आपण टोल फ्री नंबर दिलेला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा. जनतेने त्याच्यावर टोल फ्रीवर कॉल करून त्यांना न्याय मागू शकतात. त्यानंतर एवढं करून जरी देखील आता कालच्या घटनेमुळं आता मला अजून एक आम्ही नवीन सुधारणा करण्याच्या ह्याच्यात आहे. जे काही ऑनलाईनची प्रक्रिया होती, जनतेसाठी एक बाहेर अजून नवीन बोर्ड तयार करणार आहे आम्ही. तसेच या घटनेमुळे जे काही नवीन शिकायला मिळालं या बाबतीत किमान 2-3 महिने तरी आम्ही जनतेला स्वतःहून सांगणार की बाबा जे काही मोजणी झालेली याची कप्रत आपल्याला बाहेरून मिळणार. कदाचित हे पूर्ण जनतेला किंवा शेतकऱ्यांना गोष्ट माहीत नसते. हे बघा, जसं आता सांगितलं जातं की साहेबांना पैसे द्यावे लागतील, तुमचं सहीचं काम बाकी आहे शेवटपर्यंत, या कोणत्याही कारणाला बळी पडू नका. आता अधिकाऱ्यांना आपल्याला पूर्ण स्पष्टपणे सांगितलेलं आहे का अशी कोणत्याही प्रकारे मागणी होत नाही. तर तुम्हाला जर मागणी होतच असेल तर तुम्ही लाचलुचपत विभागाला संपर्क करून एसीबी ट्रॅप लावू शकता आणि ते काही खूप अवघड नाही आहे. जरी काही अडचण असल्यास आपले राहुल भाऊ असतील, मी असेल, माझ्या माध्यमातून तुम्हाला सगळं काही सांगितलं जाईल. धन्यवाद.